गेला दसरा आली दिवाळी लाडू करंजा खाओ नवीन हे वर्ष सुखाने जाओ नवीन हे. काय ग बायको, आज काय स्पेशल बनवतेस? अवधानी मी आज बनवणार आहे भाजणीची चकली. आणि चकली इतकी सुंदर होती का नाही, कुरकुरीत एकदम आणि अशी क्रिस्पी लागते. खूप खात राहावं असं वाटतं बघा. आणि भाजणीची चकली केल्याशिवाय का नाही दिवाळी कंप्लीट झाल्यासारखी वाटत नाही बघा. हो, अगदी बरोबर बोलतेस. पण का नाही, भाजणीची चकली व्यवस्थित जमली तर बरं, नाहीतर ती तेलात पिचकते. खूप झंझटवालं काम असतं, ते नको करू. अवधानी तुम्ही नका काळजी करू. मी अगदी लग्नाच्या अगोदरपासून भाजणीची चकली बनवते बघा. मला त्यातलं परफेक्ट प्रमाण, अचूक पद्धत मला समजा माहितीये. त्यामुळं का नाही आपली चकली अजिबात बिघडणार नाही बघा. असं म्हणतेस तर मग बनव बरं चकली बघू. तर बरं का मंडळी, आपली चकली कुरकुरीत, क्रिस्पी आणि टेस्टी आणि अजिबात तेल पिणारी न होण्यासाठी ज्या टिप्स आहेत त्या टिप्स मी सांगितल्या. भाजणी कशी करायची सर्व माहिती सविस्तर सांगणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. पहिल्यांदा आपण डाळ तांदूळ धुवून घालणार आहे. त्यासाठी मी इथं जाडे तांदूळ घेतले, ते अर्धा किलो. तर हे आमचे घरचे तांदूळ आहेत. तुम्ही कोणते पण जाडे तांदूळ घेऊ शकता, ज्याचा भात चिकट होत नाही असे तांदूळ घ्या. रेशनचे सुद्धा घेतला तरी चालेल. अर्धा किलो जाडे तांदूळ आणि पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतली मी. त्यानंतर पाऊण वाटी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली. आता या सर्व डाळी स्वच्छ अगदी 2-3 वेळा धुवायच्या आणि सावलीत वाळवून घ्यायच्या. घरातच फॅन खाली वाळायला घातल्या तरी चालतील. पूर्ण रात्र याला वाळू दिलं. आता सर्व साहित्य पाहूया. हे अर्धा किलो तांदूळ आहेत, पाव किलो हरभरा डाळ आहे, पाऊण वाटी मुगाची डाळ आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ आहे, अर्धी वाटी साबुदाणे आहेत, पाऊण वाटी कच्चे पोहे आहेत, अर्धी वाटी धने आहेत, पाव वाटी जिरे आहेत आणि 1 चमचा ओवा आहे. तर आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं. त्यासाठी मी इथे एक कढई घेतली. कढई चांगली गरम झाल्यावर जे आपले तांदूळ धुवून वाळवून घेतलेले आहेत त्यातले अर्धे तांदूळ घातले आणि आता हे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे. मंद गॅसवरतीच भाजायचे आणि तांदूळ आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत. तांदूळ जर जास्त भाजले तर आपली चकली तेलामध्ये तुटू शकते, म्हणून आपण तांदूळ कमीच भाजणार आहे. थोडासा याचा कलर चेंज झाला की लगेच आपण ह्याला काढून घेणार. जास्त असे फुलल्यासारखे करायचे नाही आहेत. थोडासा रंग बदलला की तांदूळ काढून घ्यायचे. इथे एक पेपर घेतला, त्याच्यावर एक कॉटनचं कापड घातलं. आता त्याच्यावर मी हे तांदूळ काढून घेते. परातीमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढलं की गरम कोणत्याही वस्तूला लगेच घाम येतो, म्हणून हे पेपर अंथरून त्याच्यावरती कॉटनचं कापड अंथरून हे काढून घ्यायचे. दुसरे पण तांदूळ राहिले होते ते मी असेच भाजून घेते. चकली चांगली होण्यासाठी भाजणी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर ती कशी भाजायची, तर मंद गॅसवर तांदूळ कमीच भाजायचे आहेत. त्यानंतर आता डाळ सुद्धा मंद गॅसवरच भाजायची आहे. तर डाळ सुद्धा मंद गॅसवर अशी सोनेरी रंग येईपर्यंत भाजायची, म्हणजे ते आतपर्यंत चांगली भाजली जाते. तर अशी डाळ हलवतच भाजायची आहे. सतत हलवत राहायचं, म्हणजे ते एकाच साईडनं भाजली जात नाही, सगळ्या साईडनं भाजली जाते. आता या डाळीचा थोडासा कलर बदलला आहे बघा, पण अजून मी भाजून घेणार आहे या डाळीला. चकली करताना अजिबात गडबड करायची नाही. भाजणीसुद्धा व्यवस्थित झाले पाहिजे. त्यानंतर चकली तळलीसुद्धा व्यवस्थित पाहिजे, ते मी पुढे सांगणारच आहे. पण सध्या तरी ही भाजणी अशी व्यवस्थित झाली पाहिजे. त्यासाठी अशी ही डाळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजायची. बघा आता ह्याचा कलर चेंज झाला आहे, थोडेसे ह्याला डाग पडायला लागले. आता ही डाळ मी काढून घेते. तुम्ही बघू शकता कशी सोनेरी रंग येईपर्यंत डाळ भाजले ते. तशाच पद्धतीने उडदाची डाळ सुद्धा भाजून घेते. ती सुद्धा थोडीशी लालसर होईपर्यंत भाजायची. उडदाची डाळ जरा चिकट असते, त्यामुळे ही छान भाजून घ्यायची आणि ह्याची टेस्ट पण खूप छान असते, खमंग अशी असते. त्यामुळं ही पण छान भाजून घ्यायची सोनेरी रंग येईपर्यंत. आणि हिला पण त्याच बेडशीटवर मी काढून घेते. आता मुगाची डाळ सुद्धा भाजून घेते. ती सुद्धा डाळ मी तिथंच काढून घेते. तर मुगाची डाळ सुद्धा मंद गॅसवरतीच भाजायची आहे. अशी व्यवस्थित छान भाजून घ्यायची, खरपूस भाजली पाहिजे डाळ. तर आता ती पण डाळ भाजली. आता धने भाजून घेते. धने थोडेसेच कलर चेंज होईपर्यंतच भाजायचे, जास्त भाजायचे नाही आहेत, करपेपर्यंत ठेवायचे नाही. ह्याला थोडासा सुगंध यायला लागला की लगेच काढून घ्यायचे, जास्त कलर बदलेपर्यंत थांबायचं नाही. जिरे तर अगदी फक्त थोडेसे गरमच करायचे आहेत. त्याला फक्त गरमपणा झाला, चटका बसायला लागला की बस काढून घ्यायचे. आता साबुदाणे मात्र आपण छान भाजून घ्यायचे आहेत.
ते सुद्धा अगदी मंद गॅसवरती भाजायचे आहेत. आणि साबुदाणे आपण कसे भाजतो ह्याच्यात आपल्या चकलीचं गूळ लपलेलं आहे. तर साबुदाणे थोडे कच्चे राहिले तर आपली चकली चिकट होते आणि साबुदाणे खूप जास्त भाजले तर चकलीमध्ये तेल घुसतं. म्हणून हे साबुदाणे थोडेसे असे फुलायला लागले की आपण गॅस बंद करायचा आणि साबुदाणे काढून घ्यायचे. जास्त पण फुलले नाही पाहिजे. आणि गरम कढईमध्ये फक्त पोहे परतून घ्यायचे. त्याला काही जास्त असं भाजायची गरज नाही, कारण ऑलरेडी भट्टीतच बनलेले असतात, त्यामुळे त्याला जास्त भाजायचं नाही. तर आता हे मी पोहे सुद्धा काढून घेते. आणि आपल्या चकलीला जास्त खमंगपणा येण्यासाठी दळणामध्ये आपण घातलेला आहे 1 चमचा ओवा. तर ओवा सुद्धा थोडासा भाजायचा आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता ह्या ज्या डाळी वेगवेगळ्या आपण घातल्या होत्या त्या आता एकत्र करून घेतलेल्या आहेत. तर डाळी वेगवेगळ्या ठेवलेल्या होत्या. त्याच्यातले प्रत्येक डाळ आपण खाऊन बघायचे. डाळ गरम असताना खाल्ली तर ती मऊ लागते आणि गार झाल्यावर खाल्ली तर ती छान कुरकुरीत लागत असेल तर आपली भाजणी व्यवस्थित झाली म्हणायची. एखादी डाळ जर कमी भाजली असेल तर तुम्ही पुन्हा भाजून घेऊ शकता. आणि पूर्ण गार करून घेतल्यानंतर हे आता चक्कीमधून दळून आणायचं आहे. आता हे पीठ मी दळून आणलंय. हे तुम्ही 2-3 महिन्यासाठी सुद्धा स्टोअर करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे ओवा. 1 चमचा ओवा घेतला, कारण अखंड पण ओवा पाहिजेत ना, तो पण छान दाताखाली आला की छान लागतो. 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. 4 चमचे तिखट घेतलेलं आहे. तिखट आणि मीठ जे आहे ते हे पोहे खायच्या चमच्याने हे घेतलेलं आहे. 4 चमचे तीळ घेतले. पाव चमचा हिंग घेतलाय. आता हे सगळं ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर का नाही, मी ह्या सगळ्या पिठाच्या काही चकल्या करणार नाही आहे. ह्याच्यातलं अर्ध पीठ मी काढून ठेवणार आहे, पण तरी सुद्धा मी तिखट मीठ वगैरे सगळं एकत्र करूनच काढून ठेवणार आहे. तर इथे 1 किलोसाठी मी तिखट मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. तरीही तुम्हाला जर वाटत असेल की आपलं पीठ चवीला कसं झालंय बघायचं आहे, तर आता थोडंसं एका प्लेटमध्ये काढून त्याचा एक गोळा करून तो तळून बघायचा. आता हा तळून बघितल्यानंतर मला वाटलं की थोडासा त्याचा कलर पिवळा दिसत नाही, तर आपली हळद घालायची विसरली होती. तसंच चकलीमध्ये तिखट हे बिन मसाल्याचं घालायचं किंवा मसाल्याचं तिखट असेल तर चाळून घालायचं. परत एकदा मिक्स केलं. आता हे पीठ मी अर्ध काढलं, तर ह्या पातेल्याने मी हे पीठ मोजून घेतले. 4 पातेली पीठ झालेलं आहे. त्या हिशोबाने मी पाणी घेणार आहे. तर 1 वाटी पिठासाठी पाऊण वाटी पाणी घ्यायचं. तर ह्या पातेल्याने मी 4 पातेली पीठ घेतलंय, तर 4 वेळा पाऊण पातेली पाणी घेतलंय. आता त्याच्यामध्ये घालायचं 2 चमचे तेल घालायचं. हा तुपात घातलेला चमचा होता, पण मी हे तेल घातलंय. तर 2 चमचे तेल घातलंय. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये हे मिक्स केलेलं आपलं जे पीठ आहे ते घालायचं. तर आता जेव्हा तुम्ही हे पीठ घालता तेव्हा म्हणाल, बापरे, आपलं पीठ पातळ होतं की काय, पाणी खूप जास्त झालंय असं वाटतं. पण हे अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे पीठ अगदी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. ह्याला चांगली वाफ येऊ द्यायची. आता मध्यम गॅस आहे आपला, जास्त फास्ट नाही किंवा जास्त मंद पण नाही आहे. तर अशा गॅसवरती ह्याला हलवून घ्यायचं. आता अजून हे कोरडं पीठ दिसतंय, ह्याला व्यवस्थित हलवून मिक्स केलं की हे घट्ट होतं. एक वाफ पण येते चांगली वर. आणि आता हे मिक्स होतं, पूर्ण ओलं ओलं असं होतंय पीठ. तर असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यावरती फक्त 15 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. गॅस बंद केलेला आहे. 15 मिनिटं ह्याला असं झाकून ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटानंतर आपण मळायला घ्यायचं. समजा जर आपण जास्त वेळ ठेवलं तर आपली चकली तेलामध्ये विरघळते. तेव्हा हे गरम पीठ आहे तोवरच आपल्याला मळून ठेवायचं आहे. तर आता हे मी पीठ काढून घेतलं. बघा, आपल्या पातेल्याला सुद्धा लागलेलं नाही आहे. तर आता हे पीठ खूपच गरम आहे, तरी सुद्धा हाताला चटके बसत आहेत. तरी सुद्धा आता हे घट्ट घट्ट असं मळून ठेवायचं. तर माझ्या हाताला चटके बसत आहेत, एवढं गरम आहे. तरी सुद्धा मी आता हे घट्ट मळून ठेवते. जसं तुम्हाला हाताला सहन होईल अशा पद्धतीनं ते घट्ट घट्ट मळून ठेवा. तर असं जरी मळून ठेवलं तरी चालतं. नंतर आपण त्याला मळून घ्यायचं आहे. पीठ खूप गरम आहे, तर आता एकत्र गोळा बनेना म्हणून मी याचे 2 गोळे बनवले. तर अजूनही पीठ गरम आहे, पण गरम असतानाच आपल्याला हे मळून ठेवायचं आहे. चकली जर चांगली बनायला पाहिजे तर थोडेसे चटके सहन करलेच पाहिजेत. म्हणतात ना, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तशी जर चकली कुरकुरीत हवी असेल तर थोडेसे सहन करावंच लागतं. तर आता त्याच्यातलं थोडंसं पीठ काढून घेतलं मी आणि आता हे पीठ बाकीचं झाकून ठेवणार आहे. आणि हे थोडंसं जे पीठ घेतलं होतं त्याला जर आपल्याला गरज वाटली तर पाणी लावायचं, नाहीतर हे नुसतंच असं जर मळलं तरी सुद्धा ते मऊसूत छान बनतं.
तर पीठ हे थोडंसं घट्टच पाहिजे आपल्याला, जास्त पातळ करायचं नाही, कारण चकलीला मग काटे व्यवस्थित येत नाहीत. ते असे गोल गोल बनते, म्हणजे गुळगुळीत अशी बनते, काटेरी बनत नाही. तर आता हे पीठ मी सोऱ्यामध्ये घालून घेतलं आणि आता चकली गाळून घेऊया. चकलीचं पीठ आपलं इतकं छान झालेलं आहे. लगेच केल्या तरी चालतील, 2 तासांनी केल्या तरी चालतील. घट्ट पीठ एकदम मळून ठेवलं की तुम्ही कधीही चकली करू शकता. तर आता ही आपली एक चकली तर रेडी झाली बघा. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या गाळून घेते. किती छान ह्याला काटे दिसत आहेत आताच. जर तुम्ही पीठ पातळ केला तर एवढे छान काटे येणार नाहीत. तर आपल्या पिठाला चिकटपणा सुद्धा परफेक्ट आलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता, हे असं जरी लांब वाकडे तिकडे कसे पण आपण जरी काढले आणि नंतर त्याला असं चकली बनवली तरीही आपली चकली तुटत नाही आहे. म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट बनलेलं आहे. तर आता हे जर असं पीठ बनलं तर तुमची चकली बिघडण्याचं काय प्रश्नच येत नाही. तर आता हे मी तेल इथं घेतलंय, गरम केलंय. तर बरं का मंडळी, ह्याच्यामध्ये मी आधी करंजी तळली होती म्हणून हे तेल थोडं पिवळं दिसतंय तुम्हाला. तर आता त्याच्यामध्येच मी चकली तळून घेते. तेल चांगलं गरम झालं की चकली सोडायची आणि अगदी मंद गॅसवर चकली भाजून घ्यायची. भाजणीची चकली भाजताना अजिबात गडबड करायची नाही. जर तुम्हाला खुसखुशीत क्रिस्पी अशी जर चकली हवी असेल, कुरकुरीत चकली हवी असेल आणि त्याची टेस्ट सुद्धा छान आली असेल तर चकली तळायला सुद्धा अगदी शांतपणे तळली पाहिजे, गडबड करायची नाही आहे. तर चकलीवरती थोडीशी कडक झाल्यानंतर आपण तिला पलटी करून घेणार आहे आणि तिला अशीच ठेवणार आहे. मंद गॅसवरती चकली भाजायची आहे. सारखी सारखी उलटा पालट सुद्धा करायची नाही आहे. मंद गॅसवर अशी चकली भाजून घ्यायची. याचे बुडबुडे कमी यायला लागले, तेलाच्या थोडं आतमध्ये जायला लागली की मग आता हिला काढून घ्यायची. तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या चकल्या सुद्धा तुम्हाला तळून दाखवते. तर हे बघा, तेल असं गरम असताना त्याच्यामध्ये सोडायचं, म्हणजे मीडियम गरम असताना सोडायचं, जास्त पण कडकडीत करायचं नाही. आणि तोपर्यंत चकलीला चमचा लावायचा नाही जोपर्यंत ती कडक होत नाही, थोडासा त्याचा कडकपणा येत नाही. सुरुवातीला चकली मऊ असते, लगेच जर तुम्ही चमचा लावला तर ती तेलात तुटते. त्यामुळे चकलीला लगेच चमचा लावायचा नाही. आणि ती पलटी केल्यानंतर पण तिला लगेच हलवत बसायचं नाही. तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या गाळून घेऊ शकता आणि नंतर परत एकदा तिला या बाजून त्या बाजूला पलटी करायची आणि तिला काढून घ्यायची. म्हणजे 3 ते 4 वेळाच तिला इकडून तिकडे तिकडून इकडे फिरवायची आहे. आणि आता ही चकली काढून घेतली. ही अजिबात तेलकट दिसते का बघा. आत्ताच तेलातून काढले तरी सुद्धा ही तेलकट दिसत नाही आहे. तर मंडळी, अशाच आपल्या चकल्या, एक सुद्धा चकली तुटलेली नाही आपली. ह्या सर्व चकल्या आपल्या अशा रेडी झालेल्या आहेत. तर आता बघू शकता तुम्ही, कलर सुद्धा किती छान आलाय, काटे सुद्धा किती सुंदर आलेत. अगदी म्हणजे परफेक्ट चकली बनलेली आहे आपली. आहाहाहा, काय चकलीचा सुगंध येतोय. बायको, चकल्या झाल्या वाटतं तयार. होय जी धनी, कवापासून वाट बघाले तुमची. ह्या थोड्या चकल्या राहिल्या ते का नाही, तेवढ्या तळून घ्या बरं बघू. अहो काय व आला ते खायला चालू. अगं तसं नाही ग, चकलीचा आवाज बघतोय कसा आहे, कुरकुरीत झाले का बघतोय. अहो, आपली चकली कुरकुरीत तर होणारच, पण अजिबात तेलकट सुद्धा होणार नाही. तर आता बघू शकता, माझ्या हाताला इथं अजिबात तेल लागलेलं नाही. का या चकली रात्रभर ठेवली तरी ह्याच्यामधून एक थेंब तेल खाली उतरलेलं नाही. अशी परफेक्ट चकली तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत दिलेल्या टिप्स सुद्धा व्यवस्थित पाळा, म्हणजे तुमची चकली सुद्धा अजिबात बिघडणार नाही. तर पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. तवरता राम राम. धनी, अहो खात काय बसलाय.